नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रत्येक माणसाला एक सहज बुद्धी असते. ही सहज बुद्धी ह्याच्या जोरावरती तो कुठचं तरी एक शिक्षण घेत असतो. ते शिक्षण घेत असताना किंवा किंबहुना ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्याला त्या सहज बुद्धीचा थोडा विकास करावासा वाटतो ना, तेव्हा तो कुठलं तरी कौशल्य शोधायचा प्रयत्न करतो. आपल्यामधलंच कौशल्य खूप वेळेला आपल्याला लक्षात येत नाही आणि ते कौशल्य कोणीतरी लक्षात आणून देण्याची गरज असते. आणि हा कौशल्याचा विकास जेव्हा होतो त्याच वेळेला माणसाचाही विकास अभावितपणाने होत असतो. तेव्हा ह्या सगळ्या विषयावरती तुम्हाला असं वाटेल की मी काय बोलतेय, कौशल्य बोलतेय, विकास बोलतेय, बुद्धी बोलतेय, ह्या सगळ्याचं तुम्ही एकत्रीकरण जर केलं तर खूप एक महत्त्वाचा संदेश आपल्याला देता किंवा घेता येईल. आणि हाच विचार करून आजचा आपला जो विषय आहे तो विषय असा आहे की कौशल्य विकास. आणि ह्या कौशल्य विकासावरती आजही बरीच चर्चा होण्याची गरज आहे. कारण आजचं जे युग आहे ना ते कोणासाठी थांबायला तयार नाहीये. आणि हे न थांबणारं युग जर आपल्या कवेत आपल्याला पकडायचं असेल तर कौशल्याचा विकास योग्य वेळेला योग्य ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या चर्चेमध्ये आपण ह्या सगळ्याचा सहभाग करून घेणार आहोत. आणि ज्यांना आपण चर्चा करण्यासाठी म्हणून बोलवलेलं आहे त्यांची आपण ओळख करून घेऊया. ते आहेत सचिन अधिकारी. नमस्कार. नमस्कार. आजच्या सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. सचिन अधिकारी हे ग्लोबल सक्सेस फाउंडेशनचे संस्थापक आहेत. ते विश्वस्त आहेत, ते लेखक आहेत, ते लिहितात, ते समुपदेशन करतात आणि त्यांच्या नवनव कल्पनांनी अनेक तरुण पिढी आज पुष्कळशा प्रमाणात विकसनशील होत आहे आणि विकसित होण्याचं ध्येय आणि स्वप्न समोर ठेवून आहे. जेव्हा आपण असं म्हणतो ना की आजचा आपला विषय आहे कौशल्य विकास, तेव्हा मला एक पहिला मूळ मुद्द्याचा प्रश्नाला हात घालावासा वाटतोय. तो म्हणजे कौशल्य म्हणजे नेमकं काय हो? आपण कौशल्य असं म्हणता येईल की एक असं नॉलेज जे ज्ञान माहिती मिळवतो आपण. कौशल्य की जी एक कला आहे ज्या तऱ्हेने आपण एखादं क्रिएटिव्हिटी करू शकतो, दाखवू शकतो आपली. आणि तिसरं मी म्हणेन, जो तुम्ही प्रश्न विचारला नाही ते आहे विजडम. म्हणजे हे ज्ञान आणि हे कौशल्य ह्याचा कसा वापर करायचा ह्याचं एक अवगत असलेलं तुम्हाला झालेलं ज्ञान किंवा आतमधून आलेली तुमची क्षमता. आणि ह्या तिघांचंही फार महत्व आहे.